अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा. ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार स्वामी समर्थी असती पय. भावेर नामिक ग्रामी अयुद्ध गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजगुणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी शरापी करती जनवागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्ते तिथे तरी मणी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रत्येक कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दुडधर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासे ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुर शोधासे घरदार सोडिले. मुरगड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशासी पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवराधाना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतीची तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली, पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदन संसार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शिष्यमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसी प्राणाने येऊनी तत्वत चालू लागला, हे पाहता विसरत झाले यजमान. ऐशा लीला परत दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्दुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ गेला, दीक्षिताने सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता, अमृत हस्त ते कृत झाले समस्त, आशय करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशे होते रावबाजी, एकी समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करती दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागण. त्याने हे ऐकून मुरगडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगितले दीक्षित ते अमान्य करवेन. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला परी, आपण आम्हाला तरी तो निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचन ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाला गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणात यती रूपे प्रकटन. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा संमत. सदा परिसद प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा. श्री स्वामी राजा प्रणवस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्रीरस्तु.